वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी गीतांजली मयूर काटकर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. मागच्या वर्षी आपल्याला नवोदयची आन्सर की आणि सैनिक स्कूलची आन्सर की मीच दिलेली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या एवढ्या मुलांचे फोन आले आणि त्या मुलांनी आम्हाला सांगितले की पेपर खूप सोपा होता, आमचा स्कोर एवढ्यापर्यंत जाईल. आणि त्या पद्धतीने मुलांचा स्कोर गेलेला आहे. आणि यावर्षी जेव्हा आम्हाला सिलेक्ट झालेल्या मुलांची लिस्ट बनवायची होती आणि त्या मुलांचा फोटो आणि त्यांच्या नावासहित पॅम्पलेट आम्हाला छापायचं होतं, तर ते पॅम्पलेटची जी साईज आहे त्याच्यामध्ये आमची मुलं मावत नव्हती. एवढा आमचा रिझल्ट यावर्षी लागलेला होता. आणि मला आता असं वाटतं की पुढच्या वर्षी तर आम्हाला पॅम्पलेटच्या ऐवजी पोस्टरच बनवायला लागतंय का काय, कारण यावर्षीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट नक्कीच लागणार आहे, याची मला गॅरंटी आहे. आणि आपल्या सगळ्यालाच गॅरंटी आहे, कारण ऐकायला म्हटलं की निकाल, आणि आम्ही बोलत नाही तर आमचा निकालच बोलतो. आमची मुलं जी आहे ती त्यांच्या निकालातून बोलतात, त्याच्यामुळे आम्हाला वेगळं काही बोलायची गरजच पडत नाही. तर आज नवोदयची एक्झाम झाली आणि मुलांना खूप सोपा पेपर गेलेला आहे. सगळ्यांचे फोन येत होते, मेसेजेस येत होते, मुलांनी त्यांचे क्वेश्चन पेपर पाठवलेले आहेत. आणि त्याच्यातलाच एक सेट आहे आज आपण जो बघणार आहोत आन्सर कीला, तो आहे सेट नंबर डी. मराठी मीडियमच्या नवोदयच्या सेट नंबर डीची आन्सर की आपण इथे बघतोय. त्याच पद्धतीने बाकीच्या ज्या सेट आहेत त्याच्या आन्सर की डिस्क्रिप्शनमध्ये आपण अपलोड करूया आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तो क्वेश्चनप्रमाणे आन्सर तुमचं चेक करा आणि मार्क्स काढा. तुमच्या आलेला स्कोर चॅटबॉक्समध्ये टाकायला, कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, म्हणजे आपल्याला मेरिटची आयडिया येते की कितीपर्यंत मेरिट जाईल. चला तर मग आन्सर्सला सुरुवात करूया. आता हा सेट डी आहे मराठी मीडियम नवोदय एक्झाम. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तर तंतोतंत जुळणारी याच्या ह्या गटात न बसणारी आकृती. पर्याय क्रमांक ए आहे याचं बरोबर उत्तर. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बाकी सगळ्यांमध्ये काटकोन दिसतोय, डी मध्ये काटकोन दिसत नाहीये. याच्यामध्ये पर्याय एस आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4 पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, आता इथे प्रश्न बदलतो. इथं काय करायचं आपल्याला, या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती बघायची. पर्याय बी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती सी मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 8 पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 9, आता इथे प्रश्न बदलतो. आपल्याला काय करायचंय तर ही आकृती पूर्ण करायची आहे. आकृती पूर्ण केल्यानंतर 9व्या आकृतीची सी पर्याय क्रमांक बरोबर उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 11 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, इथे व्यवस्थित रेषा मोजून मग आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे आकृती पूर्ण करताना. तर हे जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं तर 1 2 3 आणि हा 4 आणि हे भरीव 1, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे करेक्ट उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 13, इथे प्रश्न बदललेला आहे. आपल्याला पुढची आकृती शोधायची आहे, तर इथे पुढची आकृती येते पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक डी. आता इथून इथे गेलं, इथून इथे गेलं आणि इथून इथे गेलं, तर म्हणजे इथे काय होणार आहे, चौकोनानंतर एक भरीव गोल येणार आहे आणि पर्याय क्रमांक काय होईल तर डी बरोबर उत्तर येईल. सी आणि डी मध्ये कन्फ्युजन करू नका. पुढे आहे 14 मध्ये पर्याय क्रमांक इथं 1 होते, 2 होते, 3 होते, 4 येतील. आता पर्याय सी बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. याचं काय केलेलं आहे, रोटेशन केलेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक 16 याच्यामध्ये इथे एक रेष वाढली आहे, इथे सुद्धा पुढे एक रेष वाढेल. या विद्यार्थ्यांनी इथं लिहिलेलं आहे. आपली आकृती ही मुळात एवढीच आहे, 2 त्रिकोणांनी, म्हणजे इथे हे जसं आहे तसंच खाली एक असं आहे, म्हणजे याच्या पुढे एक रेष पर्याय बी येईल बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय सी करेक्ट उत्तर आहे 17चं. प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता इथे काय केलंय, याचं विरुद्ध काढलेलं आहे. इथं सुद्धा याचं विरुद्ध काय होईल, पर्याय सी येईल बरोबर उत्तर. या विद्यार्थ्याचं बी दिलेलं आहे ते नाहीये, खरं उत्तर आहे सी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20
20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढे घ्या, प्रश्न बदलतोय. आकृती पूर्ण करायची आपल्याला, त्याच्यापासून वर्तुळ चौरस वगैरे बनवायचे असतात. पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 22चं बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 23चं उत्तर आहे पर्याय बी. या पद्धतीने आपल्याला आकृती पूर्ण तिथेच करून आपल्याला तो शेप बरोबर ऑप्शनमध्ये दिसतो. 24चं उत्तर आहे पर्याय बी. 25वा प्रश्न काय आहे तर आरशातील प्रतिमा. आता इथे याच्या विरुद्ध होणार आहे. हा किती एक गोल सोडून दुसऱ्या नंबरला केलाय म्हणजे पर्याय बी करेक्ट असणार आहे उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न 26 आहे असंच राहील याची प्रतिमा, फक्त ह्या काय होईल सुरुवातीला येईल, सिक्वेन्स बदलेल. ए पर्याय क्रमांक करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 28चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 29 इथे प्रश्न बदललाय. इथे काय केलंय आपल्याला घडी घातलेली उघडल्यानंतर कसं दिसेल हे काढायचंय. तर प्रश्न क्रमांक 29 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. इथे त्रिकोण आहे तो मध्ये आहे त्याच्यामुळे इकडे याची प्रतिमा इथे येईल आणि मग खाली त्याची आरशातील प्रतिमा पर्याय सी बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 31चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्याय बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 32चं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कारण इथं स्टार आहे हा इकडे येईल आणि ही जी मधली रेष आहे ती कट केले हा त्रिकोण, हा उघडल्यानंतर इथे एक होईल आणि वरती एक म्हणजे मध्ये चौकोन होईल आणि पर्याय बी हेचं करेक्ट उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 33चं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. हे तुकडे जोडून ही आकृती तयार होईल. इथे तुकडे 3 आहेत तर आकृतीतल्या पण तुकड्यांची संख्या मोजायची असते आपल्याला. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 35चं आहे पर्याय सी. 36चं आहे पर्याय बी. त्याच्यानंतर 37चं उत्तर आहे पर्याय ए. लपलेली आकृती शोधायची आहे. 38 पर्याय क्रमांक बी. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. इथे लपलेली आहे ही आकृती. त्याच्यानंतर 39चं ए. 40चं आहे उत्तर पर्याय क्रमांक बी. लपलेली आकृती 40मध्ये पर्याय बी मध्ये दिलेली आहे. याच्यानंतर मॅथ्स हा सब्जेक्ट आहे तर मॅथ्सची उत्तरं बघूया आपण. अतिशय सोपा आलेला पेपर होता. मुलांना जे प्रश्न इथं घेतलेले होते क्लासमध्ये तेच प्रश्न आलेले आहेत आणि मुलांना खूप सोपा गेलेला आहे. तुम्हाला आता उत्तरपत्रिकेवरून अंदाज आलेला असेलच. बघा 41चं उत्तर आहे या दोघांचा गुणाकार पर्याय क्रमांक ए. 42 पर्याय क्रमांक सी. 43 पर्याय सी. 44 पर्याय बी. 45 64 सर्व अवयव 127 आहेत. 46 11 1 आणि 11च्या मध्ये मूळ संख्या आहेत 4 पर्याय बी. 47 पर्याय क्रमांक हे 999 पॉईंट आहे ते 999 पॉईंट म्हणजे काय येणार 0.999 असं येईल त्याचं उत्तर. 999 छेद आहे. पुढे 47 नंतर 48चं उत्तर आहे बघा इथे 48चं उत्तर आहे पर्याय बी. 39 पर्याय बी 49 पर्याय बी. 50 पर्याय क्रमांक ए. फ्रॅक्शन फॉर्म लिहायचा याचा 238 छेद 1000 येईल 2 ने भाग जातो. त्याच्यानंतर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 7/2. इथं हे दोघांचं एक येतं 1 गुणिले 2 2 अधिक 3/2 7/2. 52चं उत्तर आहे. आता त्याला एकूण खरेदी किती झाली 1500 अधिक 100 1600. मग 2236 वजा 1600 म्हणजे 636 काय आलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53. आता इथे दिसत नाहीये हा 53वा प्रश्न आहे रेल्वे गाडीचा. तर दिल्लीहून जयपूरला निघाली 10:45ला आणि पोहोचली 3:30ला म्हणजे 3:30ला. प्रवासाचा कालावधी दोघांमधल्या वेळेमधील फरक 4 तास 45 मिनिटे पर्याय बी अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक हा कितवा होता 52 53 आता 54वा प्रश्नाचं उत्तर आहे 240. प्रश्न क्रमांक 54 बरोबर उत्तर आहे सी पर्याय क्रमांक 240. 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे 340.
इथे काय दिलेलं आहे, 500 अंडी आहेत, त्याचं 3/25 काढलं, त्याच्यानंतर 1/5 काढलं आणि त्यांची वजाबाकी केली, उत्तर येतं 340. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, पंचकोनाची परिमिती दिली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, चार बाजूंच्या लांबीची बेरीज 63 आहे, तर 5व्या बाजूची लांबी परिमितीमधून ह्यांची वजा करायची, उत्तर येतं 17, पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 677. यांची हे बाजू सोडवायची आणि त्याला भागिले 86 करायचं. 58चं अचूक उत्तर आहे पर्याय ए 59. 4 काटकोन असतात, पर्याय संपूर्ण कोनामध्ये म्हणजे वर्तुळामध्ये 4 काटकोन असतात, पर्याय क्रमांक डी. 60चं अचूक उत्तर आहे, ग्राफचा अभ्यास करायचा आहे. इथे बघा 25 नंबरला काहीही दिसत नाही आणि त्याचबरोबर मग इथं काय म्हणू शकतो आपण, या पर्यायांमधला अचूक पर्याय कुठला येतो तर 25. 25ला काय दिसतं, खालील आकृतीच्या आधारे शोधा की कुटुंबात किती अजिबात मुले नसलेली कुटुंब किती आहे, तर 25 कुटुंब आहे ज्याच्यामध्ये अजिबात मुले नाही आहेत. तर हा होता मॅथ्स. याच्यानंतर आपल्याला पुढचा सेशन बघायचा आहे तो म्हणजे भाषा म्हणजेच मराठी. हां, मराठीचा प्रश्न क्रमांक पहिला म्हणजेच 61 नंबरचा प्रश्न, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 62, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न 63 पर्याय ए. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64 बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 65 पर्याय बी उत्तर आहे 64चं शूर. 65चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 66 अचूक उत्तर आहे पर्याय बी. 67चं अचूक उत्तर आहे पर्याय सी. 68 पर्याय ए. 69 पर्याय क्रमांक बी. 70 पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 71 बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 72 पर्याय बी. 73 पर्याय बी. 74 पर्याय क्रमांक सी. अचूक उत्तर आहे लहान. शब्दाचा भीमा काय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लहान येतो, पर्याय सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 75चं अचूक उत्तर आहे पर्याय डी. पशुपक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. प्रश्न क्रमांक 76चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 77चं अचूक आहे ए. 78 ए. 79 ए. आणि शेवटचा 80 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्थिमित होणे. तर ही होती आपली नवोदयची आन्सर की. हा सेट आपण जो पाहिला तो सेट डी होता. याचप्रमाणे तुमचे बाकीचे सेट चेक करा, त्याच्यामध्ये फक्त प्रश्नांचा क्रमांक बदललेला असेल, प्रश्न तोच असतो, पर्याय तेच असतात, क्रमांक फक्त बदललेला असतो. तर आणि तुमचा जो काही स्कोअर असेल तो स्कोअर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका.